आज गुढीपाडव्याचा सण आहे। गुढीपाडव्याच्या सणामध्ये चिपळूण तालुक्यातल्या गोळकोटमध्ये एक अनोखी प्रथा आहे। भोई समाज जो वाशिष्ठीच्या किनारी बसलेला आहे, जो संपूर्णपणे उदरनिर्वाहासाठी वाशिष्ठीवर अवलंबून आहे। वाशिष्ठी नदीपात्रामध्ये असणारी जी मासळी आहे, ती मासळी मारून ती विकून त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालतो। आणि यालाच उतराई म्हणून एक दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला आणि नदीला नारळ वाहला जातो। आणि एक दिवस आजचा आहे गुढीपाडव्याचा, ज्या दिवशी या वाशिष्ठी माईला दारू अर्पण केली जाते। ऐकायला वेगळं वाटेल, पण खरंच भोई समाजाच्या वतीने वाशिष्ठीमध्ये जी वर्षभर मासेमारी केली जाते, त्या मासेमारीला असाच पुढे प्रतिसाद मिळू दे, पुढे मासळी वाढू दे, तिचं प्रजनन चांगल्या पद्धतीने होऊ दे आणि भोई समाजाचा उदरनिर्वाह चांगला होऊ दे, यासाठी ही जी पद्धत आहे, पारंपरिक पद्धत आहे, अनेक वर्षापासून चालू आहे। भोई समाजाच्या आजोबा पणजोबांपासून आत्तापर्यंत ही प्रथा चालू आहे। आणि गोळकोटच्या गोविंदगडाच्या पायथ्याशी राहणारी जी भोईवाडीतली भोई मंडळी आहेत, ती मंडळी सगळी इथे एका बेटावर येतात। एक ठराविक ठिकाण ठरलेलं आहे, त्या ठिकाणावर येऊन तिथे आरस घातला जातो, देवाला हाक मारली जाते, तिथे दारूची धार सोडली जाते। सगळ्या गावातल्या मंडळींना, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे नागरिक इथे येतात, मजामस्ती करतात, थोडासा चहापान करतात आणि मग गोळकोट भोईवाडीकडे पुन्हा निघतात। ही प्रथा अनेक वर्षापासून चालू आहे आणि अशीच पुढे चालत राहील।